मी जे बोलणार होते ते आईच बोलल्या आणि अगदी परफेक्ट सांगितलं त्यांनी. बरोबर बोललात आई. जगातल्या सगळ्या आयांना त्यांच्या मुलांच्या बाबतीत हे असंच वाटतं की त्यांचं मूल जिंकणारच. फक्त आईलाच नाही, बायकोला सुद्धा असं वाटतं की आपला नवराच मैदान मारून येईल. आणि माझ्या या नंदिनीच्या जीवानी फक्त नंदिनीचा आनंदच नाही तर अख्खं आनंद निवास जिंकून आणलाय. मग काय तर मग हे प्रेझेंटेशन किस खेत की मुली, हो की नाही मुली? वाईट होता. असू दे. मला ना एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही भोळ्या आहात की आशावादी आहात. पण ठीक आहे, मला ना सध्या भाबड्या आशेचीच गरज आहे. होईल हो जीवा, सगळं काही ठीक होईल. ती काव्या पण तुमच्याच सारखी आहे. टेन्शननी जीव अर्धा होतो तिचा. बरं घ्या तुम्ही दही साखर घ्या आणि येताना मिठाई घेऊन या, कारण मला माहितीये आजचा दिवस तुमचाच आहे. प्रेझेंटेशन तर छानच होईल, पण भीती वाटली तर माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. कोणता? भीती वाटली ना की डोळे घट्ट बंद करायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. मग बघा कशी जादू होते ते. अरे वा, आता चकाचक बाईने आयडिया दिली आहे म्हटल्यावरती वर्क होणार. होणार, नक्की होणार. थँक्यू. वा वा वा, म्हणजे इतका वेळ आई धीर देते तो विश्वास बसला नाही. बायकोनी जरा समजवलं तर लगेच अगदी थँक्यू. आई आशीर्वाद दे. काय नको, कशाला आईचा आशीर्वाद, बायकोचाच आशीर्वाद घे मग परत तिच्या पाया. बरं. काय करता तुम्ही? बायकोच्या पाया पडायचं नसतं, तिला मिठी मारायची असते प्रेमानी. बरं. आई आहो. ऑल द बेस्ट. बरं, दादा ना खाली पार्किंग मध्ये वाट बघतो, मला निघायला हवं. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय 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 बाय. प्लीज वेलकम मिस्टर बडेकर. ही आमची कॉन्फरन्स रूम. बरं, तुमची ओळख करून देतो सगळ्यांची. हा पार्थ देशमुख, माझा थोरला मुलगा. नमस्कार. आणि माझा राईट हँड. ही रम्या. हॅलो. आणि हा माझा धाकटा मुलगा, यंग टॅलेंटेड आणि हुशार, जीवा देशमुख. हो अच्छा, तू जीवा आहेस तर. हे मला कसं काय ओळखतं? जीवा, चला प्रेझेंटेशनला सुरुवात करा.